प्रशासनाला अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवून प्रशासन आणि जनता यांच्यामधलं अंतर कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून आखण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली। शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि एकूणच सर्वसामान्य नागरिकांना महसुली सेवांचा थेट लाभ मिळवून देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा आज तालुक्यातील केळशी येथील महावीर भवन सभागृहात शानदार शुभारंभ झाला। जवळपास 15 पेक्षा जास्त महसुली सेवांचा नागरिकांना घरपोच लाभ मिळवून देणाऱ्या या अभियानाचे तालुक्यात मंडळनिहाय आयोजन करण्यात आले। दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे आणि नायब तहसीलदार श्री सुनील एलवे यांच्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये महसूल, कृषी, शिक्षण आणि आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी आजपासून सुरू झालेल्या या अभियानात एकजुटीने काम करताना पाहायला मिळत आहेत। उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना जनता आणि प्रशासन यांच्यामधील संवाद अधिक व्यापक आणि वृद्धिंगत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी महावीर भवन केळशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी महसूल विभागामार्फत तहसील कार्यालय दापोली येथील संजय गांधी शाखा, निवडणूक शाखा, पुरवठा शाखा आणि त्यासोबतच सेतू अंतर्गत विविध विद्यार्थ्यांना दाखले देण्याच्या सोबतच महसूल विभागासोबत आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, त्यासोबतच कृषी विभाग यांनी अतिशय या शिबिराच्या ठिकाणी विविध सेवाचं आयोजनचा लाभ या नागरिकांना दिलेला आहे। आणि केळशी मंडळामधील इतर सर्व जे अंतर्गत सर्व गावामधील सर्व रहिवाशांनी, ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। आणि हे शिबिर संध्याकाळपर्यंत आणि तसेच या केळशी मंडळातील सर्व ग्रामस्थ जोपर्यंत येतील त्यांच्या आगमनापर्यंत आम्ही हा सेवाचा लाभ आम्ही देणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान च्या अंतर्गत जे समाधान शिबिराचा शुभारंभ या दापोली तालुक्यामध्ये या केळशी मंडळापासून सुरुवात झालेली आहे। असे शिबिरं एकूण 10 मंडळामध्ये आणि एक नागरी ठिकाणी म्हणजे दापोली येथील शहरामध्ये हे शिबिरं होणार आहेत। तरी दापोली तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी महसूल विभागासोबतच इतर सर्व जे तालुकास्तरीय विभाग आहेत त्यांच्या योजनेचा लाभ घ्यावा। केळशी येथे शुभारंभ झालेल्या या अभियानाचा आज जवळपास परिसरातील 21 गावांनी लाभ घेतला। सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात 7/12 उतारा व फेरफार नोंदीचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे, जमीन नोंदणी दुरुस्ती व वारसा नोंदणी प्रक्रिया मार्गी लावणे, उत्पन्न, जात, निवासी अशा विविध प्रमाणपत्रांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करणे, महसूल विषयक तक्रारी व अर्जांवरची कार्यवाही करणे अशा विविध महसुली सेवांबरोबरच सामाजिक अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या अनेक शासकीय योजनांचे दाखले लाभार्थ्यांकडून घेतले गेले। याशिवाय रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशा स्वरूपाच्या सेवा देखील जनतेला पुरवण्यात आल्या। एकूणच आपल्या दारात येऊन काम करणाऱ्या प्रशासनाचा एक अनोखा अनुभव नागरिकांना यावेळी अनुभवता आला। त्यातून समाधानी झालेल्या अनेक नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत। तहसीलदार कार्यालय दापोली यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे। आणि या अभियानामधून आम्हा तमाम नागरिकांचं चांगल्या प्रकारे दाखलं, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, नवीन शिधापत्रिका, मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र, आदिवासी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र अनेक गोष्टीचा या नागरिकांना आमच्या या भागातल्या लोकांना चांगला फायदा होत आहे। आणि असंच शासनानं अशा प्रकारचं एक शिबिर पुढे आयोजित करावं आणि सामान्य लोकांना जे दापोलीमध्ये खेपा मारावं लागतात ते या ठिकाणी त्यांना ही व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, त्याबद्दल मी शासनाचा आणि तहसीलदार कार्यालयाचा आभारी आहे। आज केळशीमध्ये कार्यक्रम आहे, तर आज सगळ्या रेशन कार्ड वगैरे सगळ्यांची कामं होत आहेत। आणि माझंसुद्धा आज रेशन कार्डाचंच काम आहे, तर माझंसुद्धा मी तहसील ऑफिसमध्ये गेले 4-5 वेळा पण झालं नाही, पण इथे माझं झालं आहे आणि सगळ्यांचे बरोबर कामं होत आहेत।
महसूल व वन विभाग यांच्या सौजन्याने तहसील कार्यालय दापोली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 या शिबिराची आपल्या दापोली तालुक्यातील सुरुवात या आंजर्ले प्रभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्यात प्रथम टप्पा राबवण्याचा मान आंजर्ले मंडळाला मिळालेला आहे आणि आज सकाळपासून नागरिक फार मोठ्या संख्येने पुरुष असतील महिला असतील या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा उपक्रम आहे. जसं की शासन आपल्या दारी त्याच धर्तीवर तहसील आपल्या दारी येऊन तहसील अंतर्गत नागरिकांना जे जे दाखले जी प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावी लागतात त्यामध्ये प्रामुख्याने जात प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिकल प्रमाणपत्र असेल, अधिवासाचा दाखला असेल, त्याच्यानंतर शिधापत्रकाचं वाटप असेल, मतदार नोंदणी असेल, मतदार ओळखपत्र असेल, पंतप्रधानांच्या बाबतीत बोलायचं तर पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या योजना असतील, 7/12 असेल, 8 असेल, वारस नोंद पत्रकं असतील, आरोग्यविषयक विविध सुविधा असतील, अशा शासन अंतर्गत येणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आणि हे शिबिर यशस्वी करण्याकरता आपल्या तालुक्याचे प्रांत साहेब तहसीलदार मॅडम यांनी जी अविरत मेहनत घेतली ती मेहनत या ठिकाणी आपल्याला यशस्वी होताना दिसत आहेत. नागरिक फार मोठ्या संख्येने या सभागृहात उपस्थित आहेत आणि सकाळपासून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झालेले आहोत. त्याबद्दल मी संपूर्ण यंत्रणेला केळशी गावाच्या वतीनं आणि संपूर्ण लाभार्थींच्या वतीनं धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर महाराष्ट्र शासनाच्या सन्माननीय महसूल राज्यमंत्री श्री योगेशदार कदम यांच्या पुढाकाराने जो हा आजचा समाधान शिबिर खरोखरच समाधान वाटतं असा कार्यक्रम या ठिकाणी जे रेव्हन्यू आणि प्रांत साहेबांच्या डिपार्टमेंटने इथं राबवलं आहे. ते 2-3 दिवस या डिपार्टमेंटने खरोखर कष्ट घेतलेले आहेत आणि त्याचं हे फळ आहे. आज इथल्या जनतेला नेहमी दापोलीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि त्याचं जाणं येणं ह्या लोकांचं वाचलं. खरे आशीर्वाद ह्या शासनाला द्यायला पाहिजे, तिथल्या टीमला द्यायला पाहिजेत आणि आजचा जो हा उत्सव आहे तो खरा म्हणजे केळशीचा उत्सव असल्यासारखं वाटतं, शासकीय उत्सव वाटतोय आणि या उत्सवाला या जनतेचा इतका प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं खरोखर अशाच ज्या शिबिरं आहेत, अशा ज्या योजना आहेत त्या शासनासाठी किंवा आमच्या जनतेसाठी फार उपयोगी पडणाऱ्या आहेत. अशाच योजना जर दर 2-3 महिन्यांनी जर राबवल्या, एखाद्या डिपार्टमेंटने जरी राबवलं किंवा 7/12 क्लिअर करण्याचं जरी काम योजना राबवली तरी फार मोठं समाधान इथल्या जनतेला मिळणार आहे. मी केळशीच्या वतीने, केळशीच्या जनतेच्या वतीने मी आपल्या सर्व स्टाफला आणि आपल्या शासनाला धन्यवाद देतो. कोकणात सुरू असलेल्या शिल्पोत्सवाबरोबरच शासनाने राबवलेल्या लोकसेवांचा हा महोत्सव नागरिकांना अत्यंत समाधान देणारा ठरतोय. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य आणि अनेक सरपंच या लोकप्रतिनिधी मंडळींनी शासनाच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलंय. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या मतदारसंघाचे आमदार आणि सन्माननीय महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 याचे आयोजन आज केळशी येथे अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हे शिबिर ज्या आपल्या प्रांतसाहेब आणि तहसीलदार मॅडम यांनी पुढाकार घेऊन जे आयोजित केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करणार. कारण की जे आपले प्रांतसाहेब आहेत ते सकाळी 8 वाजल्यापासून इथे व्यवस्था करायला आणि तहसीलदार मॅडम 8 वाजल्यापासून अशा प्रकारे पूर्ण तालुक्याचं जेवढं आपलं सरकारी युनिट आहे ते पूर्णच्या पूर्ण आपल्या एका गावामध्ये उतरवून, एका मंडळामध्ये उतरवून त्यांनी आपल्या लोकांना, आपली लोकांची जी दापोली तालुक्यात जाऊन आपली आर्थिक बाब करून आणि खर्च करून आपल्याला प्रत्येक गोष्टीचं काम करायला लागत होतं ते शून्य खर्चामध्ये इथे येऊन आपल्याला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आपल्याला ह्या मूळ संकल्पना ही सन्माननीय
महसूल राज्यमंत्री योगीदादा कदम यांचे असल्याकारणे त्यांचं इथे आम्ही केळशी गटाच्या वतीने मंडळाच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण जे ग्रामस्थ इथे आले त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं बारकाईने लक्ष देऊन इथले जे आपले सरकारी कर्मचारी आहेत, तिथे मंडळ अधिकारी असतील किंवा नायब तहसीलदार असतील, इथले ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहाय्यक असतील, ते प्रत्येकाचे प्रश्न बारकाईने बघून आणि त्यांचा शेवटचा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर दिल्याशिवाय इथून जाणार नाही किंवा आम्ही लोकांच्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य आता सन्माननीय सूर्यवंशी साहेब यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. फक्त असे शिबिर वारंवार एव्हाना 3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून आयोजित करून इथल्या आमच्या ग्रामीण भागातील जनतेला कशा प्रकारे न्याय देता येईल याकडे अजून शासनाने लक्ष द्यावं अशी आम्हाला सगळ्यांना आपल्यामार्फत विनंती असणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी संपूर्ण प्रशासनाचं आमच्या केळशी ग्रामस्थांच्या केळशी गटाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जनतेला प्रशासकीय कार्यक्षमतेची ओळख घडवून जनता आणि प्रशासन यांच्यातला संवाद अधिक प्रभावी करण्याच्या मुख्य उद्देशाने हे अभियान राबवलं जात आहे. दापोलीचे आमदार आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम हे या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे उपाध्यक्ष आहेत. तालुक्यात मार्च ते मे या कालावधीत मंडळनिहाय राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपापली प्रशासकीय कामकाज मार्गी लावावे असं आवाहन नामदार योगेशदादा कदम यांनी देखील केलं. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.